11 वर यायचं. मिस्टर राहुल हु इज अ फिजिकल डिसेबल एक्सटेंड 65%. 65% म्हणजे 80. यू 75,000. वर्क्स ॲज अ प्रायव्हेट कंपनी फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर इन्कम प्रोव्हाइडेड फॉर प्रिव्हियस इयर. बेसिक सॅलरी दिली आहे, इन्कम फ्रॉम सॅलरी. डिअरनेस अलाउन्स, इन्कम फ्रॉम सॅलरी. हाऊस रेंट अलाउन्सेस एक्झम्पशन दिलं आपल्याला 29,000 म्हणजे मायनस 29,000 होतील. उरलेले टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये. त्यानंतर रिएम्बर्समेंट मेडिकल एक्सपेन्स जर गव्हर्नमेंटने पेड केले तर एक्झम्प्ट होतील, नाही तर टॅक्सेबल आहेत IFS मध्ये. परक्युजिट व्हॅल्यू ऑफ मोटर कार प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर फॉर ऑफिशियल ॲज वेल ॲज पर्सनल यूज. काय दिलं आपल्याला? परक्युजिट दिलाय ना. सो फुल्ली टॅक्सेबल आहे, कारण एम्प्लॉय एक तर पहिली गोष्ट ऑफिशियल ॲज वेल ॲज पर्सनल यूज दोन्ही यूजसाठी करतोय. IFS मध्ये टॅक्सेबल आहे. एंटरटेनमेंट अलाउन्सेस IFS मध्ये याचं डिडक्शन मिळणार नाही, कारण हे प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे. प्रोफेशनल टॅक्स पेड डिडक्शन अंडर सेक्शन 16. त्यानंतर डायरेक्टर सिटिंग फीस, इफॉस, डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी, इफॉस, डिव्हिडंड फ्रॉम म्युच्युअल फंड, इफॉस. त्यानंतर बेस्ट सिटीजन अवॉर्ड रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट दिलाय इफॉस मध्ये, बट एक्झम्प्ट होईल. गव्हर्नमेंटने दिलेला आहे अवॉर्ड दिलाय अंडर सेक्शन 10 17A. ही पेड मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम फॉर सेल्फ, स्वतःचा मेडिकल प्रीमियम काढलाय. सो 80. डी मध्ये मॅक्झिमम किती आपल्याला 25,000चं डिडक्शन मिळतं. नेम ऑफ असेसी पुणे मिस्टर राहुल. प्रिव्हियस इयर 2023-24, 2024-25. पहिला तर इन्कम फ्रॉम सॅलरी आहे. काय काय आहे? बेसिक सॅलरी बोला, बेसिक सॅलरी किती आहे? 7 लाख. डी आहे 3 लाख. त्यानंतर HRA दिला आपल्याला 90,000चा HRA दिलाय आणि लेस एक्झम्प्ट 29,000चा एक्झम्पशन आहे. 61,000 काय येईल? टॅक्सेबल. त्यानंतर पुढे काय आहे? रिएम्बर्समेंट आहे ना. रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल 22,000. त्यानंतर मोटर कारचं परक्युजिट आहे. मोटर कार परक्युजिट 40,000 फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यानंतर पुढे काय दिलंय? एंटरटेनमेंट अलाउन्सेस, तो पण टॅक्सेबल आहे. एंटरटेनमेंट अलाउन्सेस किती दिलंय? 60,000. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन मध्ये प्रोफेशनल टॅक्स दिले आपल्याला 2,500. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन इफॉस मध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये काय दिलं? डायरेक्टर सिटिंग फीस 1 लाख. त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी किती दिली आहे? 5,000. त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम म्युच्युअल फंड 25,000. त्यानंतर सिटीजन अवॉर्ड, बेस्ट सिटीजन अवॉर्ड किती दिलाय? 10,000. पण लेस एक्झम्प्ट होईल अंडर सेक्शन 10 17A. पूर्ण एक्झम्प्ट होईल 10,000 बाहेर. त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम तो आपला मेन फॉर्मॅट मध्ये डिडक्शन अंडर चॅप्टर 6A मध्ये जातो.
80 डी मध्ये मेडिक्लेम किती दिलं मेडिक्लेम 22,500. आपल्याला मॅक्झिमम किती मिळतं 25,000. त्यानंतर एकदम स्टार्टिंगला आपल्याला फिजिकल डिसेबल आहे म्हणजे 80 यू मिळतोय. फिजिकल हँडिकॅप 75,000चं आपल्याला काय मिळतंय डिडक्शन. दॅट्स इट. पहिले आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी टोटल करायची आहे. तर 7 लाख प्लस 3 लाख प्लस 61,000 22,000 40,000 60,000 11 लाख 83,000. त्यानंतर डिडक्शन येईल 52,500. 11 लाख 30,500. त्यानंतर इफॉस 1 लाख प्लस 5,000 प्लस 25,000 1 लाख 1,30,000. हे दोन्ही घेऊया आपण आपल्या मेन फॉर्मॅटमध्ये. इन्कम फ्रॉम सॅलरी आपल्याला आहे 11,30,500 आणि इफॉस आला आहे आपला 1,30,000. टोटल करायची आहे 11,30,500 प्लस 1,30,000 11 लाख 12,60,500. त्यानंतर डिडक्शन आहे 22,500 प्लस 75,000. एक मिनिट ऍड कर ना. 97,500 11,63,000. सो हा काय झाला नेट टॅक्सेबल इन्कम. आलं बरोबर. नेक्स्ट